मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत एक स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की स्विंग ट्रेडिंग जेव्हा आपण करतो. स्विंग ट्रेडिंग करताना भरपूर लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की आपण स्विंग ट्रेडिंगला स्टॉक्स तर घेतो किंवा स्विंग ट्रेडिंगला आपण ETF तर घेतो, पण ते एक्झिट कधी करायचे, एक्झिट कसे करायचे हे आपल्याला कोणालाही माहिती नसतं आणि त्यामुळे काय होतं, आपण एखाद्या स्टॉक्समध्ये अडकून पडतो. किती लोकांसोबत हे झालेलं आहे, किती लोकांचा हा प्रॉब्लेम मला नक्की सांगा. ओके, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी देऊ इच्छितो, की जसं की आता समजा मी इथे ओपन करतो ट्रेडिंग व्यू. आणि ट्रेडिंग व्यू मध्ये समजा किती लोकांनी असं केलेलं आहे की TCSचा शेअर घेतलाय. किती लोकांनी TCSचा शेअर घेतलेला आहे स्विंगसाठी. इथे बघा, TCSच्या शेअरमध्ये ही लेवल, TCS बॉटम लेवलला आहे, TCSच्या शेअरमध्ये लेवल ड्रॉ आहे. समजा तुम्ही ह्या लेवलला TCS घेतला असं ना जुलै महिन्यामध्ये. ओके, जुलै ऑगस्ट महिन्याच्या काळात. आता चालू आहे डिसेंबर महिना, शेअर अजूनही तिथेच आहे. एक 5 ते 6 महिने झाले शेअर अजूनही तिथेच आहे. जुलैपासून 5 महिने झाले शेअर अजूनही त्याच लेवलला आहे. याचा अर्थ काय की 5 महिने तुमचे पैसे जे आहेत ते ब्लॉक झाले. ओके, 5 महिने जे ते पैसे जे आहेत ते ब्लॉक झाले. आता आपल्यापैकी बरीचशी जी लोक आहेत ना, ही जॉब करणारी आहेत. आपल्याला दर महिन्याला एक लिमिटेड अमाऊंट येते. असं नाही की आपल्याला लाखो रुपये दर महिन्याला येतात, लिमिटेड अमाऊंट येते. त्या लिमिटेड अमाऊंट पैकी आपण डिमॅट अकाउंटमध्ये ऍड करतो, त्यातनं स्विंग ट्रेडिंग करतो. आणि जर 5 महिने एखादा ट्रेड ब्लॉक झाला, भले त्यात लॉस नसेल पण ट्रेड ब्लॉक झाला, आपलं कॅपिटल ब्लॉक झालं, तर खूप प्रॉब्लेम होऊन जातो. आज आपण जे बघतोय ना, ते अशासाठी बघतोय की स्विंग ट्रेडिंग करताना आपलं कॅपिटल ब्लॉक न होता आपण काय करू शकतो ते, किंवा असं काहीतरी करू शकतो की जिथून आपल्याला कंटिन्युअसली पैसे येत राहतील. तर ते आपण बघून घेणार आहोत. जी मी तुम्हाला आठवते ह्याच्या आधी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिली ETFची. ETF स्विंगवाली स्ट्रॅटेजी साधारणतः एक 2% 3% फॉल झाला की ETF घ्या आणि सेम त्याच लेवलला गेला की विका, असं काहीतरी मी बोललेलं तुम्हाला. त्यामध्ये जबरदस्त स्ट्रॅटेजी होती ती. ती स्ट्रॅटेजी एक बेस्ट एक्झाम्पल होतं कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंगचं. म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही प्रॉफिट बुक करत राहिला पाहिजे, प्रॉफिट तुमच्या घरी घेऊन गेलं पाहिजे तुम्ही. त्याची ही एक जबरदस्त स्ट्रॅटेजी होती. तशीच आज आपण एक वेगळी स्ट्रॅटेजी शिकूया. या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याकडे जे स्टॉक्स आहेत, आपल्याकडे जे ETF आहेत, त्याच्या मदतीने आपण एक पॅसिव्ह इन्कम सुद्धा कमवू शकतो, जोपर्यंत आपल्या टार्गेट ते हिट करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, सुरुवात करूया. या स्ट्रॅटेजीचं नाव आहे कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी. मला माहिती आहे भरपूर लोकांना ही स्ट्रॅटेजी माहिती आहे, मी बऱ्याचदा एक्सप्लेन केलेली आहे, मी स्वतः ही स्ट्रॅटेजी वापरतो. आणि यामध्ये अजून एक स्ट्रॅटेजी ती म्हणजे कॅश सिक्युअर पुट स्ट्रॅटेजी. दोन स्ट्रॅटेजी आपण आज बघून घेणार आहोत. स्ट्रॅटेजी अगदी सोप्या आहेत. ठीक आहे, यासाठी एक स्पेसिफिक कंडिशन आहे, तीही लक्षात घ्या. आता समजा इथे मी आलो ऑप्स्ट्रावरती, आणि इथे मला ना या ठिकाणी तुम्ही ना एक थोडेसे प्रोफेशनल स्विंग ट्रेडर पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे एक चांगलं कॅपिटल पाहिजे. तुमच्याकडे समजा एक 5-6 लाखाचं कॅपिटल असेल ना, तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. तो 5-6 लाख 7 लाखाचा कॅपिटल तुम्हाला पाहिजे या प्रकारच्या प्रोफेशनल स्ट्रॅटेजीसाठी. लक्षात घ्या. समजा मी येत आहे इथे TCS वरती. TCS मी घेतला ऑप्शन्समध्ये. ठीक आहे, TCS मी घेतला. आता समजा जानेवारी 26, TCS ची किंमत सध्या मी आज समजा TCS घेतला 3185 ला, आणि माझं टार्गेट आहे, मला तो विकायचा आहे 3300 ला. 3300 ला. मी काय करणार, माझ्याकडे दोन पर्याय आहेत. मी इथे घेतला, मला तो विकायचा 3300 किंवा 3400 ला. मी काय करेन, मी तो 3400 येईपर्यंत वाट बघत बसेन. राईट, मी एक तुम्हाला इथे व्यवस्थित काढूनच दाखवतो. समजा मला तो विकायचा आहे 3400 ला. ओके, ठीक आहे, 3400 ला विकायचं आहे. माझं टार्गेट आहे त्यामध्ये एक जवळपास 6%चं. जोपर्यंत 3400 येत नाही तोपर्यंत मी काय करणार, बसून राहणार. 1 महिना लागू दे, 2 महिने लागू दे, 10 महिने लागू दे. हे बसून राहण्यात काय करायचं माहिती आहे काय, 3400 तुमचं टार्गेट आहे ना, मग पुढच्या महिन्याच्या एक्सपायरीचा 3400चा तुमचा टार्गेट जिथे आहे, तिथला कॉल तुम्ही सेल करायचा. यामुळे काय होतं तेही बघूया. तिथला कॉल तुम्ही सेल करायचा. बरं, यामुळे काय होणार, जर TCS जानेवारी एंड पर्यंत 3400 ला नाही आला, 3400 ला नाही आला, तर तुम्हाला 4000 रुपयाचा प्रॉफिट भेटणार. 4000 रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला ऑप्शन्सच्या माध्यमातून भेटणार. पुढच्या महिन्यामध्ये सेम परत 3400चा कॉल सेल करा. त्या महिन्यात पण नाही यायला, परत तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला भेटणार. जोपर्यंत TCS येत नाही तोपर्यंत तुम्हाला
दर महिना पैसे तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट भेटत राहणार. ह्याला म्हणतात कवर्ड कॉल, म्हणजे तुमचं टार्गेट तुम्ही कॉलने कवर्ड केला. ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की बाबा ते टार्गेट आलं तर काय, टार्गेट आलं तर काय, तर यासाठी ना ही स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला जर TCS मध्ये वापरायची आहे किंवा कोणत्याही शेअरमध्ये वापरायची आहे, तर त्याची जी लॉट साईज असते ऑप्शन्सची, त्याची ऑप्शन्सची जी लॉट साईज असते ना, त्या लॉट साईज एवढे शेअर्स तुमच्या अकाउंटमध्ये हवे. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची, त्याच्या लॉट साईज एवढे शेअर्स तुमच्याकडे हवे. म्हणजे TCS ची लॉट साईज आहे 175, TCS च्या शेअरची किंमत आहे 3185. सो 3185 इंटू 175 एवढे शेअर्स जे आहे ते तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये नक्की लागणार. क्लिअर आहे. आता मी तुम्हाला एक ह्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. 3185 इंटू 175 मी कॅल्क्युलेशन करतो, इंटू 175. ओके, 5,57,000 रुपये ह्याचं कॅल्क्युलेशन येतं. ठीक आहे. ओव्हर 5,57,000 म्हणजे तुम्हाला हा ट्रेड करण्यासाठी 5,57,000 रुपयाचं कॅपिटल हवं, इन शॉर्ट स्विंग ट्रेडिंगसाठी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की चला मी 5,57,000 रुपये इथे टाकतो आणि मी कवर्ड कॉल करतो. जर टार्गेट हिट झालं तर काय, लक्षात घ्या, जेवढे महिने टार्गेट हिट होणार नाही तेवढे महिने तुम्हाला प्रॉफिट भेटणार, अकाउंटला पैसे भेटणार ऑप्शन्स मधून. पण जर समजा एखाद्या महिन्यात झालं तर काय, एखाद्या महिन्यात झालं तर काय, बघूया. इथे बघा, 3,000 किती आपलं टार्गेट आहे, 400 ना. इथे बघा माझा एरो दिसतोय, 3,400 ला मिळालो. ओके, इथे बघा 3,400, 3,401 वगैरे, 3,403 आहे. 3,401 रुपये जर TCS गेला, उद्याच गेला, असं नाही की एक महिन्याने 2 महिन्याने, ते सगळं सोडून द्या, आपण असं एकदम एक्स्ट्रीम केस पकडूया, उद्याच गेला, तुम्ही हा ट्रेड घेतला आणि उद्याच गेला. ठीक आहे, 3,400. सो काय होणार याच्यामध्ये, तुम्हाला लॉस होणार आहे 11,000 रुपयांचा. इथे तुम्हाला दिसलं 11,000 दिसत, 11,000 रुपयांचा तुम्हाला लॉस होणार जर TCS उद्याच गेला तर. ओके. त्यानंतर समजा TCS एक्सपायरीच्या दिवशी 3,400 गेला तर, एक्सपायरी जवळ असताना 3,400 गेला तरीही तुम्हाला 3,900 प्रॉफिट होणार, कारण की तुम्ही ते प्रीमियम कलेक्ट केलाय. वरती तुम्हाला दिसतं बघा PNL. सो कधी जाईल हे इम्पॉर्टंट आहे, मी असं कन्सिडर केलं उद्याच जाईल. सो मला इथे 11,000 लॉस झाला. आता तुम्ही म्हणाल की बाबा मला इथे ऑप्शन मध्ये लॉस झाला 11,000, पण लक्षात घ्या, 11,000 तरी लॉस झाला तरी तुम्ही 3,185 रुपयाच्या हिशोबाने 175 शेअर खरेदी केले आहेत ना. तुम्ही 3,400 जाताय म्हणजे जवळपास तुम्ही 215 पॉईंट वर जाताय. 215 पॉईंट तुम्ही वर जाताय 175 शेअर्स घेऊन. त्यात तुम्हाला प्रॉफिट किती झाला, ओके, 215 रुपये तुम्ही वरती गेला आहात 175 क्वांटिटीज घेऊन, तर तुम्हाला प्रॉफिट झाला 37,000. म्हणजे तुमचा जो 11,000 रुपयांचा ऑप्शन्सवाला लॉस आहे ना, तो 37,000 रुपये इक्विटीमधनं भरून निघतं. म्हणजे याचा अर्थ ही झिरो लॉस स्ट्रॅटेजी आहे. ही कम्प्लिटली झिरो लॉस स्ट्रॅटेजी आहे. आता झिरो लॉस स्ट्रॅटेजी असा थंबनेल युट्यूबला दिला की युट्यूब काय करतं, आपले व्हिडिओ उडवून टाकतं. झिरो लॉस स्ट्रॅटेजी असं म्हटलं ना, थंबनेल दिला युट्यूबला, की युट्यूब काय करणार, व्हिडिओवरती स्ट्राईक आणणार की झिरो लॉस कसं म्हणता किंवा असं कधी असतं का. सो हे रियालिटी आहे, ही झिरो लॉस स्ट्रॅटेजी. तुमच्याकडे तेवढंच कॅपिटल असेल तर तुम्हाला एक तर दर महिन्याला ऑप्शन्समध्ये प्रॉफिट होत जाणार. ठीक आहे. एखाद्या महिन्यामध्ये टार्गेट हिट झालं तर तुम्हाला ओव्हरऑल ट्रेडमध्ये प्रॉफिट होणार, ऑप्शनमध्ये लॉस होणार, बट तो प्रॉफिट लॉसपेक्षा खूप जास्त मोठा असणार. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला TCS सारख्या शेअरचं एक्झाम्पल काय दिलं, कारण की जर शेअर त्या लेवलवरनं खूप खाली पडला तर तो होल्ड करण्याची कॅपॅसिटी तुमची पाहिजे. कारण की समजा आता TCS चा शेअर इथे आहे, तो जर अजून खाली गेला ना, तुम्हाला ऑप्शन्समध्ये तर प्रॉफिट होत जाणार दर महिन्याला. 3,400चा कॉल तुम्ही शॉर्ट करता, ऑप्शन्समध्ये प्रॉफिट होतच जाणार. पण ओव्हरऑल तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला खाली दिसणार. सो तो हँडल करण्याची, तो बघण्याची तयारी तुमची पाहिजे. यासाठी ही स्ट्रॅटेजी केवळ निफ्टी 50च्या स्टॉक्सवरती वापरा. कारण की ते कंपन्या सहसा बुडू शकत नाहीत, आणि भीतीच वाटत असेल तर सरळ ETF वरती वापरा. ETF मध्ये पण तुम्ही या गोष्टी करू शकता. ठीक आहे. चांगल्या स्टॉक्समध्ये वापरला काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, ही झाली कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी. ठीक आहे. आता तुम्हाला एखाद्या शेअरचा कंटाळा आला असेल, तुमच्या अकाउंटमधनं काढायचा जरी असेल ना, तरी ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. नंतर तुम्हाला ऑप्शन्समध्ये प्रॉफिट देणार. ओके, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलात ते लॉस देत नाही. त्यासोबतच सेम ह्याचं अपोजिट स्ट्रॅटेजी ती म्हणजे कॅश सिक्युअर पुट. आता कॅश सिक्युअर पुट म्हणजे किती लोकांना माहिती आहे, कवर्ड कॉल तर तुम्हाला समजला, एकदम सोपा होता, एकदम इझी होता. कॅश सिक्युअर पुट किती लोकांना माहिती, मी तुम्हाला ETFचं पण सांगणार आहे, घाबरू नका. कॅश सिक्युअर पुट म्हणजे काय, की समजा आता मला TCSच्या
175 क्वांटिटी लॉट साईज एवढ्या 175 क्वांटिटीज या लेवलला म्हणजे 2900 ला बाय करायचे. मला आत्ता बाय नाही करायचे, मला 2900 ला बाय करायचं. म्हणजे मी काय करतो, मला स्वस्त हवंय. सो मी काय करणार, मी कॅश सिक्युअर पुट मध्ये 2900 चा पुट शॉर्ट करणार, खालचा पुट शॉर्ट करणार. ओके, 2900 चा ऑप्शन स्ट्राईक प्राइस. एक मिनिट रिफ्रेश करूया. हम्म, 3000 घेऊ. 2900 ला खूप कमी प्रीमियम दिसतो, 3000 घेऊ. ओके, 3000 समजा मला बाय करायचंय, बाय नाही सॉरी सेल करायचंय. पुट मला सेल करायचा कॅश सिक्युअर पुटसाठी. हे डिलीट करतो. इथे बघा, मी रेडी आहे टीसीएसच्या 175 क्वांटिटीज 3000 रुपयाला घ्यायला. पण तो येईल की नाही मला माहिती नाही. टीसीएस जर नाही झाला खाली तर काय होईल, मला तिथे चान्सेस जाईल. सो मी काय करणार, खालच्या लेवलचा पुट सेल करणार. ज्या महिन्यात टीसीएस समजा टीसीएस 3000 ला आला, 3000 ला नाही आला तर मला एवढा प्रॉफिट भेटणार. दर महिन्याला मला याच्या छोटा मोठा प्रॉफिट भेटत जाणार जोपर्यंत टीसीएस 3000 रुपयाला येत नाही. जेव्हा कधी येईल, जर कधी आला तर मी काय करणार, तर मी टीसीएसच्या 175 क्वांटिटीज 3000 रुपयाला खरेदी करणार. त्याच्यामध्ये मला फायदा काय बघा, मला फायदा काय बघा, लॉजिक बघा. समजा मी टीसीएस आजही खरेदी करायला रेडी आहे 175 क्वांटिटी. 175 क्वांटिटी मी आजही खरेदी करायला रेडी आहे 3185 ला किंवा 89 ला. पण मी त्या खरेदी करतोय 3000 ला. सो जेणेकरून काय माहितीये का, माझे 190 रुपये वाचतात. 190 इंटू 175 जवळपास इथे 35,000 रुपये माझे वाचतात. सो हे 35,000 रुपये वाचवण्यासाठी मी एवढा सगळा खटाटोप करतोय. अदरवाईज मी इथे ट्रेड घेतला आणि मार्केट खाली गेलं तर मला 35,000चा लॉस होईल, जो मला नको आहे. सो म्हणून मला ऑलरेडी खालीच बाय करायचं आहे टीसीएस. सो म्हणून मी कॅश सिक्युअर पुट इथे वापरतो. ठीक आहे, एकदा कॅश सिक्युअर पुट प्रमाणे समजा उद्याच मी समजतो टीसीएस आला 3000 ला. उद्याच जर टीसीएस तुमचा 3000 ला आला तर काय होईल, तुम्हाला इथे परत एकदा 11-12 हजार रुपयांचा लॉस होणार. इथे बघा 11,000 रुपयांचा लॉस दिसते. एक्सपायरी पर्यंत आला तर प्रॉफिट होईल 3000, पण उद्या झाला तर 11,000 रुपये लॉस होणार. पण मी तुम्हाला तसं म्हटलं, 11,000 रुपये तुम्हाला लॉस ऑप्शन मध्ये झाला, पण त्यामुळे तुम्ही इथे तुमचं 37,000 रुपयांचा लॉस वाचला. सो 11,000 रुपयांचा लॉस सहन करून तुम्ही जेव्हा इथे ट्रेड घेणार, तो ट्रेड परत त्याच व्हॅल्यूला जाईपर्यंत, तो ट्रेड परत आत्ताच्या व्हॅल्यूला जाईपर्यंत तुम्हाला ह्याच्यात डबल प्रॉफिट देईल. एक 35,000 रुपयापर्यंत प्रॉफिट देईल. सो म्हणून हे दोनही स्ट्रॅटेजी ज्या आहेत ना, कवर्ड कॉल आणि कॅश सिक्युअर पुट, ह्या टोटली झिरो लॉस स्ट्रॅटेजी तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये वापरतात. तर आणि तुम्हाला शेअर खरेदी करायचे असतील तरच कॅश सिक्युअर पुट वापरा. तुमच्याकडे तेवढ्या क्वांटिटी असतील तरच कवर्ड कॉल वापरा. उगाच आपला प्रॉफिट होतो म्हणून लांबचा कॉल शॉर्ट केला असं नाही. मार्केट थोडं जरी हल्लं तरी तुमचा प्रॉफिट लॉस मध्ये बदलून जाऊ शकतो. त्यामुळे क्वांटिटी जर असेल तरच तुम्ही ही स्ट्रॅटेजी सेलिंगची, कॉल सेलिंगची, कवर्ड कॉलची वापरली पाहिजे. आता किती लोकांना बघायची ही स्ट्रॅटेजी ईटीएफ मध्ये कशी वापरतात, फटाफट मला कमेंट मध्ये सांगा. किती लोकांना बघायची ही स्ट्रॅटेजी ईटीएफ मध्ये कशा प्रकारे वापरतात ते. कमेंट बॉक्स ओपन आहे, मला फटाफट सांगा. ओके, सो आता आपण बघूया निफ्टी 20चा ईटीएफ. तुम्हाला तर आता शेअरमध्ये तर कळलं कसं क्वांटिटी डिसाईड करायच्या, लॉट साईज बघून. पण मग ईटीएफ मध्ये काय करणार, तर लक्षात घ्या निफ्टीची लॉट साईज, निफ्टीची लॉट साईज जी आहे ती सध्या किती आहे, सध्या आहे ती 75. लवकरच ती 65 होणार आहे. ओके, या महिन्याच्या एंडला. पण आपण 75 पकडूया सध्या. 75 लॉट साईज आहे. निफ्टीची करंट व्हॅल्यू चालू आहे 25,750. निफ्टीची करंट व्हॅल्यू चालू आहे 25,750. इथे निफ्टीची व्हॅल्यू बघायची, ईटीएफची नाही. सो तुम्ही काय करा, ते 25,750 ही निफ्टीची प्राइस आहे, जी कमी जास्त होऊ शकते. सो 25,750 इंटू 75 लॉट साईज. एकदा का लॉट साईज कमी झाली की कमी करा, पण इंटू सध्या 75 करा, की ते 19 लाख. ठीक आहे, तेच समजा आपण 25,750 इंटू 65 करूया, 16.5 लाख. सो जर तुम्हाला ईटीएफ मध्ये ही स्ट्रॅटेजी अप्लाय करायची असेल तर तुम्हाला 16.5 लाखाचे निफ्टी 20 घ्यावे लागतील. सो ईटीएफ मध्ये ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी होते, म्हणून मी तुम्हाला म्हटलं शेअर मध्ये करा.
तुमच्यापैकी काही लोक म्हणाले कमेंटमध्ये ETF सांगा म्हणून सांगितलं. ETF मध्ये जर करायचे असेल तर काय करायचं, सिंपल 16.5 लाखाचे निफ्टी बीज तुमच्याकडे पाहिजे. ओके, 16.5 लाखाचे निफ्टी बीज इथे तुमच्याकडे पाहिजेत. हे निफ्टी बीज तुमच्याकडे जर असतील तुम्ही काय करू शकता, मग तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे निफ्टी कितीला जाईल, समजा निफ्टी जाईल एक 27,000ला, तेव्हा तुम्ही विकाल. सो तुम्ही काय करायचं, पहिले 16.5 लाखाचे निफ्टी बीज घेऊन ठेवायचे आणि इथे येऊन निफ्टीमध्ये 27,000चा कॉल शॉर्ट मारायचा. 27,000चा कॉल तुम्ही शॉर्ट मारायचा. तर जोपर्यंत 27,000 येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट भेटत जाणार त्या महिन्याचं. 4,000 5,000 तुम्हाला प्रॉफिट तिथे भेटत जाणार आणि जेव्हा 27,000 येईल तेव्हा तुमचा ETF तुम्हाला मोठे प्रॉफिट्स देणार. ठीक आहे. मोठे प्रॉफिट्स म्हणजे काय, की साधारणतः आता निफ्टी आहे 25,750 आणि तुम्ही बोलते 27,000 म्हणजे 5% वाढेल. सो 16 लाखावरती 5%चा प्रॉफिट म्हणजे 80,000 रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला भेटणार. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कॅश सिक्युरिटी ETF मध्ये वापरू शकता. बट ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त होते थोडी, म्हणजे अमाऊंट खूप जास्त लागते कवर्ड कॉल करण्यासाठी. तर त्या तुलनेमध्ये स्टॉक्समध्ये तुम्हाला होऊन जाते. म्हणून तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये करा. असं नाही की कोणते तरी पेनी स्टॉक्स पकडले, ज्या स्टॉक्सचे ऑप्शन्स आहेत नुकतेच ते पकडले, त्याचा फायदा नाही होणार. कारण स्टॉक जर पडत राहिला तर ऑप्शन प्रॉफिट देईल पण इक्विटीमध्ये तुम्हाला मोठे लॉसेस होणार. सो शेअर चांगला पाहिजे, स्टॉक चांगला पाहिजे, हळूहळू वरती जाणारा पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले प्रॉफिट, चांगले रिझल्ट्स त्या ठिकाणी नक्कीच दिसू शकतात. ओके. तुम्हाला जर हा कवर्ड कॉल कॅश सिक्युअर पुटचा व्हिडिओ आवडलेला असेल, सेशन आवडलेला असेल, असे बरेच व्हिडिओज आपण ह्यापुढे घेणार आहोत. व्हिडिओ हा आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. आपलं नवीन चॅनल आहे, सो कोणी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कमेंट करणे, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.